7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शासनाने वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केली होती. खुल्लर समितीने विविध प्रकारच्या 71 संवर्गाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात सुचवले होते. या अनुषंगाने आज आपण 19 डिसेंबर 2025चा वित्त विभागाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वित्त विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला 2 महत्त्वाचे संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या शासन अधिसूचना अन्वये 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीत S27 1,18,500 ते 2,14,100 या ऐवजी 1,23,100 ते 2,15,900 अशी सुधारणा करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये वेतन त्रुटी निवारण समिती 2024 च्या शिफारशीनुसार 71 संवर्गाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचने अन्वये व दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीमधील वेतनापेक्षा कमी टप्प्यावर वेतन निश्चित होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ने केलेल्या शिफारशीनुसार दिनांक 13/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीतील वेतनापेक्षा सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचनेच्या अन्वये तसेच दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन श्रेणी लागू करून वेतन निश्चिती करतेवेळी जर वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करावे. सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संगणक संकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा शासनाचा निर्णय आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.